हिवाळ्यामध्ये ना माझ्याकडे ही भाजी खूप आवडीने केली जाते आठवड्यातून एकदा तरी. ती कोणती आहे तुम्हाला समोर सांगतेच. त्या अगोदर खूप सुंदर अशी सकाळी-सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि काल मी तुमच्यासोबत मेहंदीचा व्हिडिओसुद्धा शेअर केला होता आणि त्याचा रिझल्ट ना खूप छान आलेला आहे मला तरी. नक्की तुम्ही तशा प्रकारे मेहंदी भिजवून आपल्या केसांना लावू शकता आणि शेवटी जे मी तुम्हाला इन्ग्रीडियंट्स सांगितलेले आहे ना, ते एवढे इफेक्टिव्ह आपल्या डॅन्ड्रफवरती किंवा मग केस गळतीवरती नक्की तुम्ही सुद्धा ते टाकू शकता आणि खरंच त्याचा रिझल्ट खूप छान आहे. त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये खूप सारी शेवंतीची, झेंडूची फुलं आणली होती ना, तर ते सडून जात होते. म्हटलं त्याचीच पाना फुलाची छान अशी रांगोळी काढून घेऊ. आणि काल ना मी सगळे इनडोअर जेवढे काही प्लांट आहे माझ्याकडे, ते सगळे मी ओट्यावरती आणून ठेवले होते आणि त्यांना स्वच्छ धुवून काढलं होतं आणि काल भरपूर असं पाणी दिलं त्यांना आणि सगळं पाणी ड्रेन झालेलं आहे आता. तर ते सगळे जागच्या जागेवर ठेवून दिलेले. कारण इनडोअर जेवढे काही प्लांट असतील ना, तर आपण सगळे सारखे जर सावलीमध्येच त्यांना ठेवलं, तर त्याची पानं हळू असे पिवळे पडतात आणि मग ते गळून जातात. ते दिसायला सुद्धा खूप खराब दिसतं, काही पिवळे वगैरे पानं. तर माझ्याकडचे जेवढे काही झाडं तुम्ही आहेत ना, ते बघू शकता. एकदम असे लश ग्रीन आहे आणि दिसायला खूप छान वाटतं एकदम जर ग्रीन असतील तर. त्यामुळे काय करायचं जेवढे काही इनडोअर प्लांट आहे आठवड्यातून 15 दिवसातून एकदा तरी मस्त असं बाहेर न्यायचं, छान ऊन द्यायचं त्याला 1-2 तासाचं आणि स्वच्छ धुवून काढायचं त्याच्यावरची धूळ वगैरे बसलेली. त्यानंतर मागच्या आठवड्यात ना खूप सारा पुदिना आणला होता आणि त्याचे काही जेवढ्या काही वेस्टेज म्हणजे जे काही काड्या वगैरे निघतात ना पुदिना काढून घेतल्यानंतर, तर मी त्याला फेकून नाही देत. हिवाळ्यामध्ये अशा प्रकारे मी एखाद्या टोपल्यामध्ये, कटोऱ्यामध्ये अशा प्रकारे लावून देते आणि त्याला ना मस्त पानं फुटून येतात ना, तर ते सुद्धा आपण मग घरच्या घरी त्याला आपल्या घरच्यापुरता होऊन जातो. तर ते सुद्धा लावून घेतलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक आईची व्यथा हीच असेल, की दुपारून आल्यानंतर किंवा मग स्कूलमध्ये जाताना कॉट पूर्ण भरलेला राहतो. तो क्लीन करून घेतला. त्यानंतर इथे गार्गी रेडी झाली होती बाहेर खेळायला जाण्यासाठी आणि काल ना तिची कटिंग केली होती तेच तुम्हाला इथे दाखवत आहे. त्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि चहा ठेवला होता एकीकडे. साय टाकून कोणाकोणाला चहा आवडतो नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती केली आणि लगेच स्वयंपाकाला घेतलेला आहे. आणि जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं, की हिवाळ्यामध्ये ही आमच्याकडे बनलीच जाते भाजी. ती म्हणजे सोल्याची आमटी किंवा मग जे तुरीचे दाणे असतात, त्याचे दाणे काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे तव्यावर मिरची आणि लसूण वगैरे भाजून घ्यायचा आणि ते मिक्सरमधून मस्त बारीक करायचं आणि अशा प्रकारे जिरं, मोहरी टाकून मस्त फोडणी द्यायचं. हिरवी मिरचीची पेस्ट भरपूर टाकली आणि त्यामुळे काय होतं झणझणीत होते आणि त्याच्यामध्ये ना मी टोमॅटो आणि मेथीसुद्धा टाकते कट करून अशी बारीक. त्यामुळे मेथीचा फ्लेवरसुद्धा एक वेगळाच येतो आणि खूप टेस्टी लागते भाजी. तुम्ही जर अशा प्रकारे तुम्हाला आवडत नसेल ग्रेव्हीची भाजी, तर आपण याची भाजी अशी एकदम जी चटणी बनवतो, चटणी टाइप सुद्धा किंवा मग भरीतसारखं सुद्धा बनवू शकतो. त्यानंतर मुलींसाठी पोळ्या वगैरे टाकल्या आणि आम्हा दोघांना भाकरी वगैरे म्हणजे भाकरी वगैरे टाकून घेतल्या. ही भाजी भाकरीसोबत वगैरे खूप छान लागते. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि केली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये.